उपस्थित झालेले मान्यवर श्री रुपेश पावडे आपणास विनंती करेन की आपण आपले स्वागत स्वीकारायचे। मी हार्दिक पाटील आपणास विनंती करेन की रुपेश पावडे यांचं स्वागत करायचे। तसेच जयराज पावडे सागावे गावचे जावई इथे सुद्धा उपस्थित झाले आहेत। मी संजय पाटील आपणास विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे। आणि 3 बॉलमध्ये 11 धावा रचलेले आहेत ते विक्रांत आणि कुणाल यांच्या जोडीने। प्रज्वल कुकडे संघाचा प्रथम फलंदाजी करताना 4 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये 11 धावा आणि सुंदर असा टोलावलेला चेंडू, 1 धाव। चार चेंडू टाकून झालेले आहेत, 12 धावा झालेल्या आहेत त्या प्रज्वल कुकडे संघाच्या। आणि मोहित यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते कुणाल ठाकूर आणि पहिल्याच चेंडूवर चांगली अशी सुरुवात, चौकार। आता मात्र 5 चेंडूमध्ये 16 धावा झालेल्या आहेत त्या प्रज्वल कुकडे संघाच्या। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 16 धावा प्रज्वल कुकडे संघाची। आणि प्रमोद कुकडे संघाचा कर्णधार आयकॉन खेळाडू समीर पाटील दुसरा षटक घेऊन येत आहेत तो, आणि त्यांचा सामना करण्यासाठी विक्रांत ठाकूर सागावे गावचा वंडर बॉय। आणि पहिल्या चेंडूवर सिंगल। आणि समीर पाटील यांचा दुसरा चेंडू निर्धाव। आणि सुरेख अशी गोलंदाजी आयकॉन खेळाडू यांच्याकडून समीर पाटील यांचा तिसरा चेंडू निर्धाव।
आणि लीग टेबल मधला हा शेवटचा सामना, अंतिम सामना. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा प्रमोद स्फूर्ती कुकडे संघाची. आता समीर पाटील यांचा पुढचा चेंडू आणि सामना करते विक्रांत ठाकूर आणि विक्रांत ठाकूर यांनी सुंदर असा टोलावला षटकार. जबरदस्त. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. आणि विक्रांत ठाकूर यांनी ठरवून आलेले की आज किती काही झालं तरी फलंदाजी करायची आहे आणि ती शेवटच्या सामन्यात करायची आहे आणि करणार. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. विक्रांत ठाकूर 7 बॉल 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. विक्रांत ठाकूर हे वैयक्तिक 7 चेंडू मध्ये 20 धावा करत आहेत आणि त्यांना साथ देत कुणाल ठाकूर यांनी 5 बॉल 5 धावा केल्या आहेत. आणि सेकंड आयकॉन हर्षद अप्पी हे आणि यांचा पुढचा चेंडू आणि कुणाल ठाकूर यांनी सुंदर असा टोलावलेला चेंडू. मात्र आयकॉन खेळाडू समीर पाटील कुठलीही चुकी करताना दिसत नाहीयेत आणि सुंदर असा झेल परिपूर्ण करताना. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा. मेरा ही जलवा. आणि कुणाल ठाकूर यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते अभिजित पाटील. आणि हर्षद पाटील यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते अभिजित पाटील आणि अभिजित पाटील यांनी सुंदर असा टोललेला चेंडू. आता मात्र आयकॉन खेळाडू समीर पाटील यांच्या हातात आणि समीर पाटील यांच्या हातात गेला चेंडू. कुठलाही दोन बॉल झालेत ना. आणि हर्षद पाटील यांनी 2 चेंडू 2 विकेट एक सुंदर असं षटक चालू करतायत आणि हॅट्रिक आता साध्य करतील का बघूया. आणि हॅट्रिकच्या दिशेने आणि आदर्श यांनी सुंदर असा षटकार दिलेला आहे आणि जोर का झटका है जोरों से. आणि आहे आणि दुसऱ्या हॅट्रिक वर होते हर्षद अप्पी. आता पर्पल कॅप वर कोण आहेत बघूया. आणि आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत हर्षद अप्पी. आणि त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत ते दर्शन. बघूया. आणि निर्धाव.
लीग टेबलमधला सर्व शेवटचा आणि अंतिम सामना प्रज्वल कुकडे संघ आणि प्रमोद स्मृती गुंडले संघ यांच्यामधील आहे आणि दर्शन यांनी सुंदर असा टोलाला चेंडू आता मात्र चौकाराच्या दिशेने मात्र समीर पाटील आयकॉन खेळाडू एक सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा 2 गडी गारद झालेले आहेत आणि आता ऐकूया सुमधुर संगीत मी नाही गाडी थांबली आहे ग रिसवची पारू नेसली को नवा सारा रिसवची पारू नेसली को नवा सारा जाऊ चल को बदराला कपारू दर्याचे गेला जाऊ चल को बदराला कपारू दर्याचे गेला जाऊया आता ठिकाणी ऐक साजण कसन समनात झालं या खुळाक्षण हे तुमशान अंगात आलं कसन समनात झालं वेड लावतो धन्यवाद आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते मंथन आणि त्यांचा सामना करण्यासाठी ओपनिंगला आलेले खेळाडू विक्रांत ठाकूर सज्ज होताना आणि पहिला फुलटॉस चेंडू विक्रांत ठाकूर यांच्याकडून सिंगल आले आता मात्र 35 धावा झालेल्या आहेत त्या प्रज्वल स्मृती कुकडे संघाच्या आणि उत्कृष्ट यष्टीरक्षण बघायला मिळतं संघाचे संघमालक योगेश पाटील यांच्याकडून सुंदर असं विकेट किपिंग आणि दर्शन यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते संघाचे आयकॉन खेळाडू विक्रांत पाटील आणि मंथन यांचा पुढील चेंडू सामना करतील ते विक्रांत आयकॉन खेळाडू आणि पहिल्या चेंडूवर निर्धाव की विकेट उत्कृष्ट यष्टीरक्षण आणि व्हाईट चेंडूवर विक्रांत यांना गारद करताना संघाचे संघमालक योगेश पाटील जोर का झटका है जोरों से लगा हाथ लगा शादी बन गई उम्र कैद की सजा हाँ सजा जोर का झटका है जोरों से लगा हाथ लगा शादी बन गई उम्र कैद की सजा आणि मंथने हॅट्रिक परिपूर्ण करताना आणि त्यांच्या कारकिर्दीतली पहिली हॅट्रिक KGPL च्या कारकिर्दीतली पहिली हॅट्रिक मंथन यांनी पूर्ण केलेली आहे त्यांच्या षटकात सुंदर असं षटक हाताळताना मंथन आणि तेजस आता येत आहेत विक्रांत मात्र कुठेतरी ओपनिंगला आलेला 8 बॉल खेळून 21 धावा केलेल्या आहेत त्या विक्रांत ठाकूर यांनी मात्र त्यांची साथ देताना
कोणी दिसत नाहीये. आणि सुंदर असा बॉल मंथण्याचा. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत मंथन्यांचे. फक्त एक धाव देत मंथन्यांनी चांगलं असं षटक हाताळताना. मंथन यांच्या षटकातला शेवटचा चेंडू आणि तो सामना करतील विक्रांत ठाकूर, ओपनिंगला आलेले बॅट्समन. बघूया किती धावा घेतात शेवटच्या चेंडूवर. आणि विक्रांत ठाकूर यांनी सुंदर असा टोलावलेला चेंडू षटकाराच्या दिशेने. आता मात्र 9 चेंडू मध्ये 27 धावा करताना विक्रांत ठाकूर एक चांगली अशी इनिंग परिपूर्ण करताना. सुंदर घुसू कहां से मैं साला, लैला की खिड़की खुली है, खिड़की के नीचे है नाला, खिड़की पे कोई खड़ा है, लैला का टाका भिड़ा है, मजे उड़ाती है मेरी मोहब्बत मुझ मार गए। ओ मेरी जान मेरे को मजनू बना कर, कहाँ चलती प्यार की पुट बजा कर। ओ मेरी जान मेरे को मजनू बना कर, कहाँ चलती प्यार की पुट बजा कर। बंगले के पीछे है ताला, घुसू कहां से मैं साला। चला कुठलाही विलंब न करता क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. अजूनही आपल्याला 4 सामने खेळायचे आहेत. आणि पहिला सेमीफायनलचा सामना टेबल टॉपर 1 आणि टेबल टॉपर 2 मध्ये होईल. आणि त्याच्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचा सामना टेबल टॉपर 3 आणि टेबल टॉपर 4 मध्ये होईल. आणि टेबल टॉपर सध्या तरी आहेत ते स्वयंभू कोकनेर हे प्रथम स्थानावर आहेत. दुसऱ्या स्थानावर आहेत ते प्रमोद स्मृती गुंडले संघ. आणि पुढील सामना बघायला मिळेल तो टॉपर 1 आणि टॉपर 2 मध्ये. आणि 44 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते प्रमोद स्मृती कुकडे संघासमोर गुंडले संघासमोर. आणि आयकॉन खेळाडू विक्रांत यांचं पहिलं षटक आणि सामना करतील ते समीर पाटील. पहिला चेंडू निर्धाव. विक्रांत ठाकूर यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गडी गारद. आणि दुसऱ्या चेंडूवर पहिला विकेट जाताना धीरज शेलार यांना कुठलाही खातं न खोलता. आणि विक्रांत ठाकूर यांची एक सुंदर असं क्षेत्ररक्षण. जेवढी सुंदर फलंदाजी केली तेवढेच सुंदर एक क्षेत्ररक्षण. आणि त्या क्षेत्ररक्षणावर रनआउटचा विकेट घेतलेला आहे तो विक्रांत ठाकूर यांनी. आणि धीरज शेलार यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते हर्ष.
आणि समीर पाटील यांचा आणि टोलला चेंडू. आता मात्र गडी गारद होताना समीर पाटील यांचा विकेट. आणि पियुष कुठली चुकी न करता चांगला विकेट घेतलेला आहे. चाहिए मुझे कैश चाहिए मुझे कैश चाहिए पैसा फेंक तमाशा देख नाचेगी पिंकी फुल टूले अरे पैसा फेंक तमाशा देख नाचेगी पिंकी फुल टूले आंसर है सारे सवालों के आणि समीर पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते आदर्श ठाकूर. आणि आदर्श ठाकूर यांनी पहिल्याच चेंडू टोलावलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. डाऊटफुल आहे, थोडं थर्ड अंपायरच्या दिशेने जातोय. आणि 6 धावा षटकार. सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना पियुष दिसत होता, मात्र षटकार. आदर्श ठाकूर एक सुंदर अशी फलंदाजी करताना विक्रांत ठाकूर यांनी आतापर्यंत 5 चेंडू चांगले असे हाताळले आहेत. 6 धावा खर्च करत 2 विकेट माघारी परत. आता मात्र निर्धाव चेंडू. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 6 धावा 2 गडी गारद. तुला बघून बघून गेलो या रंगून उन्हात चांदण झाले या वारशीर लई रंगात आलो या रंगात तुझ्यात गुंतून गेलो या एकांताचा तुला इशारा कळला. आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत ते पियुष. आणि त्यांचा सामना करतील ते हर्ष. आणि दोघं खास मित्र आहेत असे आम्हाला समजले आहे. आता बघूया दोघांना एकमेकांचं. आणि चांगला असा टोलाला चेंडू हर्षने. आणि 2 धावा परिपूर्ण करताना हर्ष. चौवेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं आहे ते. 16 बॉल मध्ये 35 धावांची गरज आता मात्र प्रमोद स्मृती कुकडे गुंडले संघाला. आणि आता मात्र आदर्श यांना कुठल्याही प्रकारचा चेंडू समजला नाही आणि निर्धाव चेंडू. पियुष एक सुंदर असं षटक हाताळताना. आता मात्र आदर्श सामना करेल, बघूया.
आणि आदर्श पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि आदर्श यांनी 5 चेंडू खेळत 6 धावा केल्या आहेत आणि ती षटकार बघायला मिळाली त्यांच्याकडून, तेच 6 धावा. आत्ता मात्र आदर्शांना माघारी परतावं लागेल. एक उत्कृष्ट विकेट किपिंग माही संघाचे संघमालक महेंद्र मोरे यांच्याकडून. फार प्रकट मग बात तू फार प्रकट मग बात तू फार प्रकट मग बात तू अंगारों पर है अरमा ओ बलमा ओ बलमा ओ बलमा तेरा रास्ता देख रही हूँ सिगड़ी पे दिल सेक रही हूँ आ परदेसी मोरे बलमा. आत्ता मात्र 13 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. ते प्रमोद स्मृती गुंडले संघाला. आत्ता मात्र वाईट चेंडू पियुष यांचा. आत्ता मात्र 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. ते प्रमोद स्मृती गुंडले संघाला. आणि याच्या पुढील होणारा सामना टेबल टॉपर 1 म्हणजे स्वयंभू कोकनेर वर्सेस आता चालू असलेला सामना प्रमोद स्मृती गुंडले. टेबल टॉपर 1 आणि टेबल टॉपर 2 यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना होईल. आता मात्र 10 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. ती प्रमोद स्मृती गुंडले संघाला.
आणि सुंदर असा टोलावलेला चेंडू चौकाराच्या दिशेने 4 धावा येताना मोहित यांच्या बॅटमधून. आठ चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे ती. आणि तेजस यांनी सुंदर असं षटक हाताळताना आता मात्र 5 चेंडू मध्ये 13 धावा खर्च करताना तेजस आणि तेजस यांच्या षटकातील शेवटचा चेंडू बघूया. सामना करतील मोहित. सहा चेंडू 21 धावांची आवश्यकता आणि संघ मालक अक्षय पाटील गोलंदाजी करत दिसताना आणि संघाला विजय मिळवताना बघूया. अक्षय पाटील यांचा पहिला चेंडू. सामना करतील ते हर्ष आणि पहिला चेंडू सुंदर असा मात्र वाईटच्या दिशेने. आता मात्र 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे ती प्रमोद स्मृती गुंडले संघाला. आणि अक्षय पाटील यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा वाईटच्या दिशेने. आणि विक्रांत यांच्याकडे कॅच. मात्र त्यांचा पहिल्यापासूनच ते कॅच घेतील या हिशोबाने नव्हते आणि त्यांच्यावर नावावर रेकॉर्ड आहेत फिल्डिंगच्या बाबतीत. आणि सुंदर असा चेंडू हर्ष याला कुठल्याही प्रकारचं खातं खोल न देता आणि संघाचे संघ मालक अक्षय पाटील सुंदरशी गोलंदाजी करताना दिसत आहेत. आणि अक्षय पाटील यांच्या षटकातला तिसरा चेंडू बघूया. सामना करतील ते अजित आणि 2 चेंडूवर 2 गडी गारद करताना अक्षय पाटील संघाचे संघ मालक एक उत्कृष्ट असं षटक हाताळताना. या पुढील सामना स्वयंभू कोकनेर वर्सेस प्रमोद स्मृती गुंडले संघ यांच्यामध्ये होणार आहे.
या सामन्यानंतर फक्त आणि फक्त 10 मिनिटाचा ब्रेक असेल, ह्याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. आणि संघाचे संघमालक योगेश पाटील यांनी सुंदर साठवलेला चेंडू 1 धाव पूर्ण करताना. आता मात्र 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आणि अक्षय पाटील यांच्या चेंडूवर षटकार मोहित. एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता प्रमोद स्मृती गुंडले संघाला. आणि चौकार. आणि हा सामना